Hare
कन्या सासुराशी जाई मागी परम
परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, सद्गुरुनिष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला भंग ब्रह्मविद्यांना माझ्या मात म्हणावयाचा आहे. कन्या सासुराशी जाय, कन्या सासुराशी जाय, परतुनी पाही मागे झाले माझे जीवा, ऐसे झाले माझे जीवा, भेटशी केशवा, केव्हा भेटशी केशवा, माई सुखया माये झाले माझे जीवा, पैसे झाले माझे जीवा, भेटशी केशवा, भेटशी केशवा, विबुडी मासुडे, जीवना वेगळी मासोळी, विबुडी मासुडे, जीवना वेगळी मासोळी, पैसा तुका तळमळी, झाले माझे जीवा, पैसे झाले माझे जीवा, भेटशी केशवा, पांडुरंगा करू प्रथम संतांची माथा चरणावर
कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाहि तैसे झाले माझे जीवा कधी भेटसी केशवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला देवादींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने मायबाप तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय श्रीपाद बाबा चव्हाण महाराज त्याचप्रमाणे श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारी बाबा गोटीगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या साधू आणि संतांच्या शुभ आशीर्वादाने आपल्या या परिसरातील या आडीमधील या वस्तीतील आणि म्हात्रे परिवारामधील आपल्या मालिकेतील परमस्नेही आदरणीय आपली सगळ्यांची प्रेमाची मूर्ती हरिभक्ती परायण श्रीमान प्रल्हादराव बाबूराव म्हात्रे आणि या भाग्यवंतांचे सुपुत्र चिरंजीव महेश आणि त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण आदरणीय श्रीमान रोहिदास बापू पाटील उसरघर पोस्ट लिडजे तालुका कल्याण या भाग्यवंतांची सुकन्या आणि या वधूवरांना लग्नाच्या निमित्तानं तुम्ही आपण सगळेजण आत्पेष्ट नातेवाईक गणगोत्र भावके मित्र परिवार हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हरिकीर्तनाच्या माध्यमातून इथपर्यंत आलो विठाला विठाला या लग्नाच्या माध्यमातून हे कीर्तन आयोजित केलेलं आहे हे सगळ्यांच्या भाग्यात नाही विचारा भाग्यवंता घरी सगळ्यांच्या नशिबात नाही आणि या लेकरांच्या लग्नाच्या निमित्ताने घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. महाराज म्हणजे आमच्या सारखा गल्ली पोळातला पोटावारी लागलेला बुवा नव्हे. 300-500 एकरचा मालक, 52 गावाचा जागीरदार, पुणे जिल्ह्यातला मोठा सावकार, दुष्काळे पेढीला द्रविणेला योगामध्ये प्रल्हाद, त्रेता योगामध्ये अंगद, द्वापार योगामध्ये उद्धव, कलियुगामध्ये नामदेव आणि उर्वरित धर्माचं कार्य पुढे रेटण्यासाठी जगद्गुरु आणि संतांचं जर आपणाला ऐकायचं नसेल, ऐ भाऊ साधू आणि संतांचं जर ऐकायचं आपणा नसेल मग काय गल्ली पोळातल्या बुवांचं ऐकायचं का? संतांची संगत
नाथाने या म्हात्रे परिवाराला सुपूर्ती दिली. लेकरांच्या माध्यमातून हा चांगला उपक्रम त्यानं घडून आणला. धन्य माता पिता. असे माणसं एकत्र गोळा होत नाही. असे माणसं एकत्र गोळा होत नाही. माणसांना वेळ किंवा फुरसत नाही. सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 12 कलाक पोटासाठी राबणारी माणसं. या माणसाला निवांत किंवा फावला वेळ मिळत नाही. आमच्या घराची वास्तू शांती आहे या कीर्तनाला. संतांचा वैष्णव मेळावा आहे या कीर्तनाला. नातवाचा बारसा आहे या कीर्तनाला. सत्यनारायणाची महापूजा आहे या कीर्तनाला. आमच्या लेकरांचं लग्न आहे या कीर्तनाला. तुम्हाला खायला प्यायला निजायला उठायला बसायला चहाला पाण्याला नाश्त्याला सगळी व्यवस्था आमच्याकडे केली जाईल. हात सोडून तुम्हाला सांगतो या कीर्तनाला या रे माझ्या लेकरांचं लगीन हे फक्त निमित्त आहे. तुम्ही आपण कोण त्यांना हार्दिक शुभेच्छा देणारे. अब्जावधी जन्माचा प्रारब्ध जो घेऊन आलेला आहे. आणि इथून तिथून सगळ्यांना त्या अनुसार जीवन जगणं भाग आहे. आपण त्या वधूवरांना आणि शुभेच्छा देऊ शकत नाही. परंतु हा जगाचा व्यवहार आणि राहटी आहे. लग्नाच्या निमित्ताने कीर्तन ठेवलेलं आहे. या निमित्तानं नातेवाईक भावकी शेजारी पाजारी मित्र परिवार सगळे या कीर्तनाच्या निमित्तानं येतील. 100, 500, 200, 100 एकत्र गोळा होऊन बसतील. या 2 तासाच्या 3 तासाच्या तासाभराच्या वातावरणावरील या बसलेल्या 100 अनुमान एखाद्याला फटका बसला तर बसला, नाही तर गेल्याच नमुन्यावारी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची मार्ग जरी सगळ्यांसाठी असेल परफेक्ट सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसेलच असं नाही. सगळ्यांच्या डोक्यामध्ये जर परफेक्ट बसला असता तर आमच्या सारख्या 5,000 बुवांना भितड्यांना कीर्तन सांगावी लागली असती. पोरं ऊन वाऱ्यावर सोडावी लागली असती. सगळ्यांना जर परफेक्ट ज्ञानबाची मेघ कळली असती इतरत्र धंदे करायला कोण उरलं असत. इतरत्र धंदे करायला सुद्धा असावेत ना. मग म्हणून ही गोष्ट जरी सगळ्यांना लागू असेल सगळ्यांशी येथे आहे. लग्नाच्या निमित्ताने आलेली मंडळी मला सुख नको असं एखाद्यानं वरती बोल करा. मला सुख नको असं एखादा आहे का? इथून तिथून सगळ्यांना गरज आहे सुखाची, पण सुख ही गोष्ट सगळ्यांच्या नशिबात नाही. तर प्रत्येकाला गरज आहे सुखाची.
सुखासाठी भाऊ भावाचा मर्डर सुद्धा करू शकतो. सुखासाठी अशोभनीय गोष्टी सुद्धा माणसं करायला नाकारत नाही. सुखासाठी काही पण, परंतु सुख सगळ्यांच्या नशिबात नाही. नशीब काढू तो क्या करेगा पांडू. पूर्वजांनी पाप केले. वर्ष 800 वर्षापूर्वी आमच्या माऊलीनं एक उदाहरण मांडलेलं आहे. बहुत सुकृताची जोडी अनंत जन्माचा पवित्र सुकृताचा बँक बॅलन्स असेल तर ही गोष्ट जमते. अनंत जन्माचा पवित्र सुकृत जर असेल तर ही गोष्ट जमते, नाहीतर जमत नाही. पंढरपुराला पांडुरंगाच्या कमरेला येडा मारून जरी बसला जमलंच असं नाही. उसाचे शेजारी एरंडाचे झाड पंढरपुराची यात्रा संपल्यानंतर कुंडलिक रायाच्या देवळा पुढे म्हशी सुद्धा पाण्यात पुरून बसतात. मग काय त्या मोक्षाच्या अधिकारी झाल्या असं म्हणायचं का तुम्हाला? असं म्हणायचं तुम्हाला? मग माझ्या या पवित्र देशाला गुरु आणि शिष्याची परंपरा का लाभली? सांगणाऱ्या माणसांचाच महाराष्ट्रामध्ये टकोरा ठिकाणावर नाही, तर ऐकणाऱ्यांचं कसं राहील? परवा दिवशी भुसावळ मध्ये मला एक भेटला होता बिना डोक्याचा. मला त्यानं पोहे दिले खायला, चहा पण दिला मला प्यायला. परत सुनांना, नातवंडांना, लेकरा बाळांना, त्या म्हाताऱ्या बायकोला सगळ्यांना इथून माझ्या पाया पडायला लावला त्यांनी. आणि एवढं मोठी वही काढून आणली. आणि काढून आणल्यानंतर मला ज्या बागड्यावर बसवलं होतं तिथं आला आणि माझ्या गुडघ्यावर त्यानं हात ठेवले आणि तोंडाला तोंड पिडवलं त्यांनी. आणि मला म्हणताय, महाराज मी आजपर्यंत 10,000 कीर्तन सांगितले. किती कीर्तन सांगितले? 10,000 कीर्तन सांगितले. म्हणलं चांगली गोष्ट, मी तुमचा पाया पडतो. तुम्हाला आता का नाही? परवा दिवस आलाय ना, पुष्प विमान येणार आहे घ्यायला, वाट बघत बसा. बिना डोक्याचा वाट बघून बस, पुष्प विमान येईल घ्यायला. शब्द तुम्हाला माहित नाही ज्ञानोबांचे, शब्द तुम्हाला माहित नाही श्रीपाद महाराजांचे. श्रीपाद महाराज सगळ्यांच्या नशिबामध्ये नाहीये. धर्म पाखंडी माणसं तुमच्या नशिबामध्ये आहे, श्रीपाद महाराज नशिबामध्ये येत नाही. माझे गुरुदेव समर्थ साधू श्रीपाद बाबा म्हणत होते, या महाराष्ट्रामध्ये कुत्रे सुद्धा मठ फुकतात. का फुकावं, कशाला फुकावं, कशासाठी फुकावं? कुत्र्याला कळतच नाही, निवड फुकायचं. आनंद व झाड परती तुम्हाला एक अभंग माहितीये का तुम्हाला? ओ महाराज, तुम्हाला एक अभंग माहितीये का? अरे मला खरं वारकरी संप्रदाय आहे, तुम्हाला संप्रदाय नाहीये. माझ्या जळगाव मध्ये एक म्हण आहे, एका झाडावर दुसरं झाड उगतं त्याला बाणकुड म्हणतात. वास्तविक मला वारकरी संप्रदाय खरंय. जे माणसं माझ्या संप्रदायाला नाव ठेवतात असू दे महाराज, मेंटल लोकांनी त्याला महाराज केले, ते महाराज असू शकत नाही.
संप्रदाय आता कुठला वारकरी संप्रदाय जे माणसं माझ्या संप्रदायाला नाव ठेवतात त्या माणसाला संप्रदाय नाहीये. संप्रदाय म्हणजे कणपड्या उघडणं नव्हे. संप्रदाय म्हणजे कणपड्या उघडणं नव्हे. संप्रदाय म्हणजे अनादिकालापासून परंपरागत चालत आलेला तत्वज्ञान आणि त्याच्यानं उतार होणारे माझा खरा वारकरी संप्रदाय हा सूर्य हा क्षेत्र ही थेरी प्रॅक्टिकल. तुम्हाला नामदेव महाराजांचा अभंग माहित नाही? महाराज तुम्हाला नामदेवांचा अभंग माहित नाही? पुराण संघर्षी पुराणी प्रवचन सांगा नाही तर झाडाला फाशी घेऊन मरा. तुम्ही कीर्तन प्रवचन सांगा नाही तर झाडाला फाशी घेऊन मरा. मुक्ता सांगते चांगदेवांना मुक्ता. मुक्ता सांगते मुक्ता चांगदेवांना. चांगदेव म्हणजे काय आमच्या सारख्या गल्ली बोळातला पुवा आहे काय चांगदेव? मुक्ताबाई सांगते चांगदेवांना. मेलेली माणसं जरी उठवण्याची विद्या तुमच्याकडे असेल रव रव कुंभ पाताला जावं लागतं. शब्द समजतात का? शब्द समजतात? अरे संतांच्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. गधड्याच्या जन्मामध्ये गेल्यानंतर ही गोष्ट समजण्यासारखी नाहीये. माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर समजण्यासारखी आहे. परंतु अशा बाकी माणसं या महाराष्ट्रामध्ये याला महाराज व्हायची हवंय, याला गुरु व्हायची हवंय, समाजाकडून पाया पडून घ्यायची हवंय, समाजाकडून याला पिशव्या बॅगा वाहून घ्यायची हवंय. ज्ञानबाई गेला खड्ड्यामध्ये तुकोबाचं बस झालं पाणी पण. अरे समाज म्हणजे आमचा जमन जुमला आहे. पोटावर लागलेली माणसं. पंढरपुराचा उत्सव संपल्यानंतर पुंडलिकाच्या देवळा पुढे म्हशी सुद्धा पाण्यामध्ये बसतात. मग त्या काय मोक्षाच्या अधिकारी झाल्या का? आणि जर मोक्षाच्या अधिकारी झाल्या असत्या मित्र हो दोस्त हो, माझ्या या पवित्र भारत देशाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली असती का? माणसं दगड खातात का कालवण चपात्या खातात? सकाळी 2 किलो, दुपारी 2 किलो, सायंकाळी 2 किलो फेत्री तर 6 किलो अन्न गबागब माणसं खातात. कडू नाही काय नियोजन माणसाला? श्वास फुकट चालला. जे करायला पाहिजे ते करत नाही. नखऱ्यामध्ये माणसं काढली गेली. नखऱ्यामध्ये पोळ्याच्या दिवशी बैलांचे नखरे तुम्ही बघितले नाही का? पोळ्याच्या दिवशी, पोळ्याच्या दिवशी बैल किती नखरे करतात. आबा बाबा बाबा विचारू नका. बैलांचे नखरे पोळ्याच्या दिवशी. मारुतीच्या देवळाला, माधव बाबाच्या देवळाला येडा मारते ते कोण? काली नखऱ्यामध्ये माणसं गाठले गेले. श्वास फुकट चालला. श्वास फुकट चालला. नवरदेवालाही सांगायचं, नवरीला पण सांगायचं आहे. श्वास फुकट चालला. जिवंत जनावर पण जगतात, ती जिवंत माणसं पण जगतात. श्वासाची किंमत जनावरांना कळत नाही. भाग्यवान मित्र हो तुम्ही. संत श्रीपाद महाराजांच्या पवित्र सर्कल मध्ये आला.
आपलं कीर्तन उशिरा सुरू झालं. वेळेच्या आत आपल्याला कीर्तन सोडायचंय. मी आता पुढच्या उदाहरणाला सुरुवात करतो. तुम्ही कुठेही जावा, पडाशीला 3च पान आहेत. अय भाऊ, तुम्ही कुठेही जावा, पडाशीला 3च पान आहेत. तुम्हाला संता विना प्राप्ती नाही. तुम्ही कुठेही जावा, तुम्ही कुठेही जावा, पडाशीला 3च पान आहेत. संता विना प्राप्ती नाही. श्वासाची जी किंमत आहे ती किंमत संत समजून सांगतात. आणि आमच्या सारखे जे बाजारू आहेत महाराष्ट्रामध्ये, ते सत्कर्माच्या गप्पा ठोकतात. सत्कर्माच्या गप्पा ठोकल्यानंतर ने ऐकल्यानंतर पुण्याचा साठोबा होतो, क्षणिक सुखाची प्राप्ती होते. पुण्य संपल्यानंतर दरिद्री येते. किती सोपं करून सांगावं रे तुम्हाला. रगेल माणसं हो, सांगणारे माणसंच रगेल आहेत. त्यांचं काय ऐकता म्हणजे त्यांचं वेगळंच आहे. वेगळंच आहे करा, गंच करा. आमचे काय नट सीट झाले काय. तुमचं पाप तुम्हाला समजून देत नाही. तुमचं पाप तुम्हाला समजून देत नाही. अजून परत गुणून सांगू का तुम्हाला. सत्कर्म केल्यानंतर पुण्याचा साठोबा होतो. पुण्याचा संच झाल्यानंतर क्षणिक सुखाची प्राप्ती होते. पुण्य संपल्यानंतर दरिद्री बोकांडी येते. किती सोपं करून सांगायला पाहिजे. ज्ञानेश्वऱ्या पाठ होऊन सुद्धा टकोऱ्यात येत नाही का. मग आता या पुण्याची पावडी सरेल, सभेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघाऱ्या मृत्यू लोकात. जैशी वेशावोकी कवडावेचे, तरीही दाराची पुन्हा येते. तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. पुण्यरूपी पैसा, इंद्ररूपी वेश्या. पैसा आहे तोपर्यंत आपलंच करते. पुण्यरूपी पैसा संपला, इंद्ररूपी वेश्या पुण्यातला घातल्याशिवाय राहत नाही. आली तर लिंगिरी. किती वेळा जन्माया तुम्ही ज्ञानेश्वऱ्या वाचता, पण तुमची जी शायनिंग बोकांडी आलेली ती शायनिंग तुम्हाला समजून घेत नाही. तुम्ही आभागी आहे. स्वर्गा पुण्यात मध्ये पापे येईचे. ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव या. ज्ञानेश्वर महाराजांची प्रॅक्टिकल आहे. ही प्रॅक्टिकल ही आमच्या साधू संतांची प्रॅक्टिकल आहे. स्वर्गा पुण्यात मगे पापे येईचे. पापात मगे पापे नरका जाईचे. मग माते जेने पावीचे ते शुद्ध पुण्य श्वास फुकत चालला. अनुभवाचा
गावाला जो मार्ग आहे तो राहिला बाजूला आणि भलत्याच मार्गाला धरून माणसं चालायला लागले. बघा एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. या गावाला बाहेर गावचा नवीन पाहुणा आला. तिकडं कुठंतरी लग्न झालं बाहेर, कोणाच्या तरी सोयऱ्याच्या माध्यमातून जुळलं. लग्न उरकल्यानंतर 8 दिवसांनी 10 दिवसांनी तो नवरा इथं आला त्या नवरीला भेटायला किंवा घेऊन जायला. या गावाला तो माणूस नवीन आहे एवढं ध्यानात ठेवा. लांबवरचा पाहुणा या गावाला नवीन आहे ध्यानात ठेवा. रात्रभर निवाऱ्याला राहिला, सकाळी कोंबडा हरवलं. मेवण्याला म्हणतो मला बाहेर जायचं, दिशेचा डबा भरून दे. तो मेवणा म्हणतो ताजी मी डबा घेऊन जातो. नको म्हणला, माझ्या हातात राहू दे, तू घरी जा. गावाच्या बाहेर निघाला. मारुतीचं देऊळ लागलं चौकामध्ये. धड उजेड नाही, धड अंधार नाही. जसं जसं उजाडायला लागलं तशा तशा पाऊल वाटा दिसायला लागल्या. देवळाच्या इकडच्या बाजूने सुद्धा एक वाट, इकडच्या बाजूने एक वाट, दक्षिण दिशेला एक वाट, उत्तरेला एक वाट, अशा बऱ्याच वाट आहेत. मला तुम्हाला असं बोलायचं भाऊ, परमेश्वरानं पाय दिलेत म्हणून काही चालतच राहायचं का एवढंही कडत नाही. परमेश्वरानं पाय दिलेत म्हणून काय चालतच राहायचं नाही. या गावाला आपण नवीन आहोत, रस्ते अनेक आहेत. नाना माते नाना पण शानपणा शरण कसा जाऊ, कोणाला कशाला विचारू. महाराज आहे ना मी महाराज आहे मी. इकडं माणसांच्या हागंदारी मध्ये न जाता महिला मंडळाच्या हागंदारीत गेला. समोर एक आई बसलेली होती अंधारामध्ये झुडपाच्या बाजूला. ती आई उठूनच उभी राहिली. पोकड्या पोकड्या तुले कोणी आई बहीण आहे का नाही? बायांच्या हागंदारी मध्ये आला आणि गावामध्ये आल्याबरोबर बोभाट झाला. सगळं गाव सुटलं. व्यसनकडे तोपर्यंत यमाच्या यमदंडा पैसा दिला. म्हणला की बेबीने मला माफ करा. अंतवा जर जरा वेळ थांबला असता तर जरा वेळ थांबला असता, कोणीतरी वाटेचा वाट सुरू आला असता, त्याने विचारलं असतं मला या कामाला जायचं आहे, मला रस्ता सांगा. ज्याला तुम्ही विचारलं तो त्या गावचा आहे, तो सांगणार नाही का तुम्हाला? सांगणार नाही तुम्हाला. पण तुमचा शांतपणा तुम्हाला भोवल्याशिवाय राहत नाही. मनोमार्गे गेला अनुभवाचा जो मार्ग आहे तो राहिला बाजूला. ज्या मार्गाने जायला पाहिजे त्या मार्गाने जात नाही, ज्या मार्गाने जायला नको त्या मार्गाने गेल्याशिवाय राहत नाही. मार्ग चुकला आपला, ध्यानात ठेवा. मार्ग चुकला आपला. वंशाला दिवा हवा असं वाटत असेल, चिंध्या बांधून पाळणं आणतो का लगीन करावं लागतं? या घरधन्यानं एवढी उठा ठेव केली ते मेंटल आहेत का ते? या बुवांसारखे
या खर्चाने या म्हात्रे परिवाराने एवढं नियोजन केलं, कमीत कमी लाखभर रुपये गेले असते. आयचं काय आपल्या बाबाने ठेवलंय काही. अरे हे पाहुणा आपल्या दाराशी आला कपर दुधासाठी घराघर फिरावं लागतं. 2-8 दिवसापासून लेकरांचा लग्नाचा सोहळा कमीत कमी लाखभर रुपये गेले असतील. आयचं काय आपल्या नानाने ठेवलंय काय. चिंध्या बांधल्यानं पाळणा हलतो का लगीन करावं लागतं. नाही चिंध्या बांधावा. 10 चिंध्या बांधा, नाही तर 50 बांधा, नाही तर 100 बांधा, नाहीतर माल मोटरवर चिंध्या अंगावर उपसून घ्या, पूज मरून माराल. मार्ग चुकला रे, मार्ग चुकला. तुम्हाला मार्ग सांगू का? तुम्हाला मार्ग सांगू? चपाचप हा मार्ग खरा आहे. नवरदेवालाही सांगायचं, नवरीलाही सांगायचं. सोयीनं जीवन जगावं असं वाटत असेल तर या चांगल्या मार्गाने या. शेवटचा सुटणारा श्वास तुमचा कारणी लागेल. हसत हसत तुम्हाला प्रपंच करता येईल. हा मार्ग कराय अजबाजब. तुमचं मन नाही उन्मन झालं मग बोला. आमचे साधू आणि संत वाडवळे त्या मार्गाने केले अभंगाची पहिली ओळ. नवदेव नवरी सासुऱ्याची जाय लगीन म्हणजे एक आपल्या भारत देशाची पवित्र संस्कृती आहे. पडून गेली मग नाही परिणाम होत. त्या जन्म देणाऱ्या बापाने उद्या फाशी घेतली ना आता का फाशी घेतली मला काही केलं नाही. मी पडून गेली. मी चांगल्या घराण्यातले आहे का वाईट घराण्यातले मला काही घेणं नाही. माझी आई आता माझ्या देशात विष पिऊन मरून गेली. मला काही घेणं नाही. माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही कारण मी पडून चालली ना. मी संस्कृतीहीन आहे. मी संस्कृतीच्या बाहेरची आहे. आणि जे संस्कृतीच्या बाहेर आहे त्यांच्यावर परिणाम होत नाही. सांगितलेल्या संस्कृतीप्रमाणे चालतात त्यांच्यावर परिणाम होतो. अंगार धरी सोहंपण, अंगार धरी सोहंपण, अंगार धरी सोहंपण. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, मन वय उन्मान बुद्धीचा निश्चय ब्रह्म. मने राम झाले हो मने राम झाले.
महिन्यापासून 2 महिन्यापासून झोपा उडाल्या. याची दाढी जर त्याचा पायावर एवढी सजावट केली. मला आता प्रभाकर माऊलीनं सांगितले इथं लग्न सोडा पार पडला बल्ला चंद्राच्या त्या पटांगणामध्ये 2-4 दिवस जातील. आता नवरी मुलगी तिच्या माहेरी जाणार, 2-8 दिवस राहणार. हा मात्रे भाऊ घ्यायला जाणार किंवा त्याचे वडील जातील, कोणीतरी मावशी आत्या जाईल. रात्र 2 रात्र राहतील. तो व्याही बुवा कुठं उठू कुठं बसू करण पाया सुद्धा स्टँड पर्यंत पोहोचवायला येईल. निघत्या वेळी ती मुलगी जन्म देणाऱ्या बापाचा पाया पडते. ही माया भारत देशाची संस्कृती आहे. पडून गेलेली आहे तिच्या बाबतीत बोलत नाही मी. जी मार्गावर आहे वाडवडिलांच्या रीती रिवाजानं चालते. निघत्या वेळी ती मुलगी बापाचा पाया पडते. तो जरी साडी नेसलेली असते, नाकामध्ये नट्टी पिंटी असते, हाटीनं पिवडी असते. बापाला म्हणते पप्पा अंगावर काढू नका. 20-30 रुपयाचं इंजेक्शन घेत जावा. जन्म दिल्याचा अनुभव मुलीला सुद्धा येतो, बापाला सुद्धा येतो. अरे एवढा मोठा बाप एका बांबूला करून ढासा ढासा रडतो. आज माझ्या काळजाचा खड चालला. काही विष पिऊन मारतात, काही गोळ्या खाऊन मारतात, काही फाशी लावून पोरीला मारतात. ती मुलगी हळूहळू जन्म देणाऱ्या आईकडे येते. भरभरून आईचा पाया पडते. आई त्या मुलीला उठून उभी करते. छातीला मिठी मारते. ती मुलगी सुद्धा कडकडून चित्ता चैतन्याची होता बेटी. लिंग देहाची सुखता गाठी. नेत्री अश्रूचा पुरा दाटी. रोमांच उठी सर्वांग. आय 8-2 मिनिट डोळे. वर्षाती आनंद जळे. आतुलिया सुखद मेचिनी पडे शरीर बाहेर. कधी प्रेम जाते नैनी नीर
शेजारी पाजारी गल्लीतल्या आया बाया आलेल्या असतात. शेजारी पाजारी गल्ली बोळातल्या आया बाया आलेल्या असतात. त्या बापाजवळ सुद्धा शेजारी पाजारी माणसं आलेले असतात. जवळच्या मित्राच्या खांद्यावर दाढी ठेवून तो बाप सुद्धा ढासा ढासा रडतो. कन्या सासूराची जाय. जवाई बापूला म्हणतो गाडी जवळ येऊन जवाई बापू कोलबा काकांचे सासरे काकांना बोलत नव्हते का? तुम्हाला ही गोष्ट माहित नाही का? कोलबा काकांना सासरा सांगत होता जवाई बापू बायकोला निवड बायको म्हणून जीव लावू नका. एवढ्या खालच्या दर्जाला जाऊ नका. ती सत्यभामा सुद्धा आहे. ती अन्नपूर्णा देखील आहे. ती राधा सुद्धा आहे. ती आई रुक्मिणी सुद्धा आहे. जवाई बापू माझ्या लेकीला मित्राच्या खांद्यावर दाढी घेऊन माणसासारखा माणूस सुद्धा ढासा ढासा रडतो. गाडीत बसलेली मुलगी गाज खाली करते आणि गाडीत डोकावून जन्म देणाऱ्या माय बापांकडे बघते. येता कचाती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना या गोष्टी निहाळलेल्या असतील. महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आलेला असेल आणि महाराजांनी तो प्रसंग बघितल्या बरोबर जाणीव झाली. पैसे झाले माझ्या जीवा पैसे झाले माझ्या जीवा पैसे झाले माझ्या जीवा पैसे झाले माझ्या जीवा तिखटभाजी खाल्ल्याचा अनुभव, गड्याला गलन झाल्याचा अनुभव, हे माझे सांगोला तालुक्यातले मित्र आले. डांगरे मामा, तुम्हाला किती मुलं आहेत? तुम्हाला किती मुलं आहेत? काही नाही. किती आहे? बघा, या सोन्यासारख्या माणसाला पोरं नाही झाल्याचा सुद्धा अनुभव आहे. म्हणलं मला पोरं नाही.
या सोन्यासारख्या माणसाला पोरं नाही झाल्याचा सुद्धा अनुभव आहे. जय हरी भाऊ, तुम्हाला किती आक्रोश आहे. तुम्हाला किती एक बघा, यांना पोरं झाल्याचा सुद्धा अनुभव आहे. अरे पोरं झाल्याचा सुद्धा अनुभव, नाही झाल्याचा सुद्धा अनुभव, देवाचा काय अनुभव. त्याला खिदड्याने मोकळा काय केलं. ज्यांना अनुभव येतो त्यांना नाव ठेवतात. म्हणलं कुठून आली बारामती. संत सज्जनाने घेतली प्रतीती, एक विश्व एक आपण, तेथ एक विश्व एक आपण. देव वेगळा, विश्व वेगळा, मी वेगळा. तेथ एक विश्व एक आपण. ऐसे आडुमाळ होते तुझे पण, तेही आटून गेले अंतःकरण विराळे सहजा. संत सज्जनाने अर्जुनपणे कुंतलो होतो, अर्जुनपणे कुंतलो होतो, अर्जुनपणे मुक्त झालो कृष्णपणे. आता बोलणे पुसणे काहीच नाही. संत सज्जनाने समोर बसलेली ताई ती कोणाच्या तरी बहीण असेल. समोर बसलेली ती ताई बघा, फुटले का रे डोळे. नाव ठेवणाऱ्यावर नाव ठेवताना लाजा नाही का वाटत. नाव ठेवताना लाजा नाही वाटत. ती बघा, ती समोर बसलेली माझी ताई, ती कोणाची तरी बहीण असेल, कोणाची तरी भाषी असेल, कोणाची तरी आई असेल. अरे माय दिली तरी रडू येत नाही. ही माया श्रीपाद महाराजांची दया. पोटातून या उल्हासता, पोटातून या उल्हासता, रंगी गाता पैनाचता. अंतरिंद्र झाला चित्तात ही अवस्था बाह्य दिशे या देवाचे. तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या, मी निर्दोष आहे. मी वाट बघू नये माझ्यावर खटला बरा.
तुमची काय वाट लावायची ती माझ्या हातात आहे. मी निर्दोष आहे. मला खरा संप्रदाय आहे. ही माझ्या पुरती तयार नसून संत श्रीपाद महाराजांची महाराष्ट्रावर तयार आणि भगवानची गोडी मला लावली ग सिद्धी माया श्रीपाद माऊली आणि भगवानची गोडी मला लावली नारायण देवा हे उदाहरण राहिले नसते चालताना आपला मर्डर केला असं या आतंकवाद्यांनी. आपल्या बाबतीत यांना लय राग. सर्वात सामान्य माणसाला राग असेल असू द्या पण कीर्तनकार महाराजांना या गोष्टीच्या बाबतीत राग असावा का? महाराज लोक याला नाव ठेवतात उपचुनी करंटा नेणे तुम्हाला भूक आतून लागते का बाहेरून लागते? म्हणजे माय शेल खाला चाले का सांगता लाजा नाही का वाटत नाव ठेवताना? तुम्हाला भूका लागतात आतून लागतात का बाहेरून लागतात? आतून लागतात. तहान आतून लागते का बाहेरून लागते? आतून लागते ना. आई बाईवरून कोणी भावकी म्हणायच्या शिवी दिली तुम्हाला बाहेरून भोक पडतात का आतून पडतात? देवाची भक्ती केल्यानंतर आतून देव भावानं प्रगट व्हावा का बाहेरून? अरे हा आतून देव प्रगट होण्याचा मार्ग आहे. भावनिका झाला देव पावना झाले माझ्या जीवा. अनुभव आहे का मनामनी? अरे जे माणसं नाव ठेवतात त्याला मार्गच नाही आणि ज्यांना मार्ग माहिती आहे ते माणसं करत नाही, बडबड ज्यादा करतात. असू दे महाराज, जे माणसाला माहित आहे ते माणसं नामस्मरण करत नाही, शानपणा करतात आणि ज्यांना नाम नाही त्यांचा प्रश्न येत नाही. भक्ती केल्यानंतर परिणाम होत नाही. भक्ती केल्यानंतर परिणाम होत नाही. अरे सर्व सुखाला पात्र व्हाल. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. तैसे झाले माझ्या जीवा. पोटातून या उल्हासता रंगी गाता पहिनाचता अंतरी द्रव झाला चित्ता. ती अवस्था बाह्य दिसे अंतरी सुखाची झाली जोडी. बाह्य रोमांच उबिली गुढी. आत्मानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाहे. अरे भाग्यवान मंडळी मुंबई वासियांना तुम्हाला निदान अवस्था बघायला तरी मिळतात. आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक.
चित्त चैतन्य होता भेटे हर्ष बाष्प दाटे कंठी फुलकांकित रोमांच होती उन्मनित दृष्टी कुंजाडे करिता अच्युत चिंतन सप्रेम गैवरे मन अट्ट हासे करिता रुदन आणि वारस कुंदन उद्वस्वासे त्या रुदनासवेची हर्ष प्रगटे त्या हर्षाचे नेटे पाटे हसू लागे कडकडाटे हसू लागे कडकडाटे सुख सदभावे गदगदो या श्री बाधवावन या रामदास बाबन निज रूपाला दाविल जीवाच लगीन येणे स्वर्ष मनात आले आई बघा ओ तुम्ही मनाशेत म्हणून तुमले सांगस मी हो तुम्ही मनाशेत म्हणून तुमले सांगस मी ज्वारी पेरली तर उगते लाई पेरली तर उगत नाही व ज्वारी पेरली तर उगते लाई पेरली तर उगत नाही ज्वारीनं बार बार उगू नये किती वेळा जन्मा यावे पुनरुक्ती जनन पुनरुक्ती मरण उपजेते नाशे काढणाराच्या तोंडी गाठली लोणियाची उंडी ज्वारीनं उगू नये असं वाटत असेल जन्माला यायला मरायला कारणीभूत वासना या ज्वारीमध्ये बदल व्हावा असं वाटत असेल तर संताविना प्राप्ती नाही मिशीवाल्यांना माहित नाही या जातीला रीत माहित आहे इथं बसा महाराज इथं बस तरी अवधान एकले तिचे सर्व सुखाला पात्र नाही झाले मग बोला श्रीपाद महाराज खालून चुलीला झाड लावायचा वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा
नागणी लागल्या शरीरा नामाग्नी लागला ब्रह्मद्वेषी फिरविला खट फोडीला चरणी अरे आता करा माती मग बघा कृपा करील पंढरीनाथ महाराष्ट्रामध्ये सांगणारा माणूस उदारीचा आहे संप्रदाय खरा महाराष्ट्रामध्ये जो सांगणारा माणूस आहे तो उदारीचा आहे संप्रदाय रोखीचा अनुरेणुनी ठोकडा तुका आकाशा एवढा श्रीपाद महाराज म्हणतात आम्ही काय मागच्या दरवाजाने आलो का माझ्यावर पंडोबाबांची केरोबाबांची दया आहे मी माझ्या पुरता नसून जगभर देह माझा आहे मी देव नाही उठवा मुख्य आडविला सोहम शब्दाचा नाम आरूपचा गविला दाता घेऊन या छंद घेऊन या दाता निज तत्व निज बोध सद्गुरुनाथ महाराज की जय कान उघडून ऐकून घे आज्ञाचा आहेस तू तुला या फल्याच्या गोष्टी आज ऐकायला तरी मिळतात तिला काढून दना चाल लावायचा चुलीवर पत्र्याची अंतरा पाठी ठेवायची पाठीमध्ये थोडी नदीची वाळू घ्यायची त्या वाळू मध्ये कपर ज्वारी ओतायची मिक्स करायचा आत्रात कपड्यानं गरा फिरवत राहायचं ज्वारी चहू अंगानं आता भाजून निघते भाजून ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे तर सांगणारा माणूस उदारीचा आहे त्याला माहित नाही ही गोष्ट ज्वारी चहू अंगानं भाजून निघते वरचा काळपट भाग आत जातो आणि आतला पांढरा स्वच्छ भाग बाहेर येतो मण्याला मजा आले व मण्याला उगवण दशा निघून गेली लाई मध्ये आता रूपांतर झालं परिवर्तन सृष्टीचा पवित्र नियम म्हणजे परिवर्तन भारताची पवित्र संस्कृती म्हणजे लगीन दुसरा शब्द मागील जीवनाला कलाटणी पुढील मंगलमय जीवनाची पवित्र पहाट म्हणजे लगीन नवरदेव नवरी तिसरा नंबर माझा भारत देश माझा राष्ट्र माझा जिल्हा माझं तालुक्याचं गाव त्यातलं माझं जन्मस्थळ त्या गावातलं माझं घर घरातला परिवार ही चालती बोलती रूप देवाची रूप आहेत नवरदेव नवरीबाई माझं घर एक मंदिर आहे या मंदिरातला हा सगळा माझा परिवार देवाची रूप आहे आचार विचार आणि संस्कार म्हणजे लगीन पवित्र संस्कृती म्हणजे परिवर्तन आता झालेली लाई
ब्रह्मदेवाच्या पापानं जरी पेरली लाया आता उगू शकत नाही. कपड्यातनं लाया बाहेर पडत नाही. कपड्यातनं लाया, तव्यातनं लाया, पाठीतनं लाया बाहेर पडित नाही. किती जरी दाबण्याचा प्रयत्न केला, आपण संतांच्या राष्ट्रातली माणसं आहोत. नका समजून घेऊ. तुम्ही समजूनच घ्यायला पाहिजे असा आमचा आग्रह मुळीच नाही. पण करणाऱ्याला नाव ठेवू नका प्लीज, आपल्याला विनंती आहे. ज्वारीचं परिवर्तन लाईमध्ये झाल्यानंतर तव्यातनं पाठीतनं लाया बाहेर उडीत नाही. तुमचे शेल खाला चाले काय? मी टाकून देऊ का तुमचे शेल? महाराज तुमचे शेल खाला चाले का? टाकून देऊ का मी? लाया आता उडत नाही. तळा 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 अशी रडती पडती एकमेकांवर. रामरायांच्या पूर्ण कुटुंबाला कोणाचा अनुग्रह होता तुम्हाला माहिती आहे ना? वशिष्ठ महाराजांचा आहे ना. मी 3.5 शिकलेला माणूस आहे, मला तसं काही खास माहित नाही. मी तुमचं उष्ट खाणारा माणूस आहे. मी पण तुम्ही बोलवता म्हणून येतो. मी खास बुवा नाही. कीर्तन प्रवचन माझा धंदा नाही. वडील पार्टीत माझ्या घरामध्ये हा वारसा नाही. कुठं तरी या धगधगच्या वातावरणामध्ये 92 सालामध्ये श्रीपाद महाराजांचा कासरा धरला. ऐशी यांचा कासरा धरा, ऐशी पूर्ण कुटुंबाला अनुग्रह वशिष्ठ महाराजांचा होता. त्याच्यामध्ये कौशल्या माई सुद्धा आल्या. दशरथ राजांच्या कानावर बातमी गेली, तुमच्याकडे जो चोगड्या यायचा, तुमच्याकडे जो चोगड्या यायचा, तुम्ही त्याला चुलीपर्यंत न्यायचे, त्याला कुठं उठू कुठं बसू करायचे, खायला प्यायला निजायला उठायला बसायला, चहाला पाण्याला नाश्त्याला कपड्याला रस्त्याला पायखानापासून त्या चोगड्याला सगळं तुम्ही पुरवलं. तुम्ही राज्य असून सुद्धा तुमच्या बायकोला त्याने बिघडवली. राजा म्हणे कैसे विपरीत झाले, राजा म्हणे कैसे विपरीत झाले. कलियुगाच्या अगोदर द्वापार युगाच्या अगोदर त्रेतायुग आणि त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू आणि प्रभूच्या बापाची ही गोष्ट चालली. गल्ली बोळातल्या पाखंडी बोळाची नाही. तो तर आहेच भ्रमिष्ठ. आजचा जो महाराष्ट्रातला आमच्यासारखा माणूस आहे तो तर आहेच भ्रमिष्ठ. रामाच्या बापाचं उदाहरण चाललंय. रामाच्या बापाला याच्या बाबतीत भ्रम. रामाचा बाप आमच्यासारखा गल्ली पोळातल्याला भ्रम असू द्या, पण रामाच्या बापाला भ्रम असावा काय? रामापेक्षा रामाचा बाप मोठा आहे. आणि त्या दशरथ राजांना कौशल्याला ज्या वेळेला भावावस्था प्रकट होते, राजा दशरथाला संशय येतो. भाग्यवान आहेत मंडळी तुम्ही. या मुंबईवासियांना तुम्ही भाग्यवान आहे. श्रीपाद महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला संशय आला नाही. रामाच्या बापाला संशय आला. राजा म्हणे कैसे विपरीत झाले. वशिष्ठ झडपिले महाभूते, चपराशांना पाठवलं आणि वशिष्ठ महाराजांना बोलून आलं. येऊन या वशिष्ठ पाहे कौशल्याशी न आवरती तियसी अष्टभाव सद्गुरुनाथ भगवान. त्रेता युगातला अनुभव
येऊ शकतो. संप्रदाय असावा आणि सांगणारा दाता उदार असावा. जीवनामध्ये संप्रदाय असावा, त्या सांगणारा दाता उदार असावा. मोजता येत नाही जगाच्या मापाला, अरे मोजता येत नाही जगाच्या मापाला. लाटा उसळती प्रेमाच्या आणि पूर आला आनंदाचा. आता ज्वारीचं परिवर्तन लाईमध्ये ब्रह्मदेवाच्या पापानं तरी लाया पेरल्या तरी उगू शकत नाही. श्रीपदाबान ज्ञान अमृत पाहिला, जन्म मरणाचा आमचं पहिलं उदाहरण सांगितलं होतं. लेख जाताना सासरवाडीला आई बाबाला रडू कोसळत, मुलीला सुद्धा भाव अवस्था होते. पैसे झाले माझ्या किंवा खपलं का तुम्हाला, पटलं का तुम्हाला, गेला का तुमचा भ्रम, गेला नसेल अजून ऐकून घ्या अभंगाची तिसरी ओढ. सुकली आमाय, सुकली आमाय, सुकली देवाची भक्ती करीत असताना भाव अवस्था प्रगट व्हायला पाहिजे. भाव अवस्था जर प्रगट होत नसेल ती देवाची भक्ती ठरवू शकत नाही. जा तुम्हाला कुठं जायचं तिथं जा. देवाची भक्ती करीत असताना भावानं देव प्रगट व्हायला पाहिजे. भाव अवस्था प्रगट व्हायला पाहिजे. भाव हे देवाचं अंग आहे, देव भावाचं अंग आहे. देव भावाचा परवा मला भेटला होता. माझ्यातला होता तो, तुमच्यातला काय बोलत नाही. रात्रभर तुमच्या गावात राहायचं मला. तो माझ्यातला होता. मला म्हणे त्या फलाण्याच्या समोर मी बसलो होतो. त्या
त्याला जेव्हा मंत्र दिला तेव्हा मला पण मंत्र दिला. त्याला होत मला काही होत मीच नाही म्हणे, मला काही होत नाही. त्याला म्हटलं तू पापी आहेस. पापी माणसाला अवस्था होत नाही. जा तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं जा. दुसरा शब्द आहे रगेल माणसाला अवस्था होत नाही. तिसरा शब्द आहे बाहेर मध्याच्या केसापासून त्या करंगडी पर्यंत थोडा तरी ग असेल त्या माणसाला जिंदगीभर अवस्था होत नाही. कोणाला श्रीमंतीचा अभिमान अवस्था होत नाही, कोणाला रूपाचा अभिमान अवस्था होणार नाही, कोणाला मानापानाचा अभिमान अवस्था होत नाही. जैशी गंगा वाहे ऐसे ज्याचे मन, अशा भाविकाला अवस्था होते. सद्गुरुची चेली ब्रह्मरूप झाली, सद्गुरुची चेली ब्रह्मरूप झाली, काही अभागी माणसं इथं बसलेले असतील त्यांना अवस्था होत नाही. त्यांना राग येण्यासाठी मी आज बोलून जातो. याच्यामध्ये सुद्धा काही अभागी माणसं बसलेले असतील त्याला राग येण्यासाठी मी बोलून जातो. पापी माणसाला अवस्था होत नाही. असू दे महाराज, महाराज असू दे. मेंटल लोकांनी त्यांना महाराज केलेला आहे, तो महाराज असूच शकत नाही. महाराजाला अवस्था होत नाही म्हणजे महाराजाला अवस्था होत नाही, तो महाराज असू शकत नाही. जोपर्यंत भाव प्रकट होत नाही तोपर्यंत आपल्या भक्तीला रिझल्ट नाही, आपल्या जीवनाला सद्गती लाभू शकत नाही. लेकराला जन्म द्यायचा असेल ताई तुला त्या काढांना पात्र व्हावं लागतं, त्या कडांना पात्र व्हावं लागतं, त्या कडांना पात्र व्हावं लागतं. जोपर्यंत त्या कडांना तुम्ही पात्र होत नाही, तुम्ही पोटाच्या लेकरालाही मारत्यात आणि तुम्ही मरत्या. त्या कडांना पात्र व्हायला नको. माझे सुख मज परवा दिवशी एक म्हणे ताईबाईनं, परवा दिवशी जन्मात येणाऱ्या मायनं तिला सांगितलं तू फिरत जा, तुला सोपं जाईल. पहिल्या बाळणपणाला माया जळगाव जिल्ह्यामध्ये मुलीला माहेरी आणावं लागतं. तुमच्याकडे काय पद्धत आहे मला माहित नाही. म्हणजे तुमनं आमनं नाव ठेवायला माणसं, आणि अशी माणसं महाराष्ट्रात कीर्तन प्रवचन सांगतात. जळगाव जिल्ह्यामध्ये अशी माझी संस्कृती आहे. किती जरी बापाची गरिबी असेल तरी पहिल्या बाळणपणाला लेकी माहेरी आणावं लागतं. आणि ज्या वेळेला मुलगी माहेरी येते दिवस भरण्याच्या देतात येतात त्या वेळेला जन्मात येणारी आई त्या मुलीला सांगत असते, सुमन फिरत जा, वाकीत जा, काम धंदा करीत जा, चाललोट करत जा, भांडे कुंडे घासत जा, उठत बसत जा, चालत राहा, तुला सोपं जाईल, तुला सोपं जाईल, तुला सोपं जाईल, तुला सोपं जाईल. आणि हिनं जर सांगितलं मी मांडे वाढूनच बसून राहील, एक शब्द बोलू का आता? आई तर काय तुझ्या बापानं ठेवलंय काय? भुईफोड आई तर काय तुझ्या बापानं ठेवलंय का मला मांडे वाढूनच बसून राहील? काय अजून काय बोलायला पाहिजे याला? हे निपत्तर टक्क्याची. मी तुम्हाला सांगितलं मेंटल लोकांनी याला महाराज केलं, हे महाराज असू शकत नाही. नुसतं म्हणतात देवा ऐकता ऐसा करी उपकार, नुसतं म्हणतात, नुसतं म्हणतात. आणि ज्याला होत असेल त्यांना नावं ठेवतात. झोपार कुमाई
कन्यापुराची झाय अहो मंडळी, मी भाग्यवान आहे. मी जिवंत असतानाच किती हार पडलेत बघून घेतले मी. बघ, मेल्यावर किती हार पडतील, मला कुठे थोडे फुटणार आहे. शेवटचं उदाहरण बोलतो मी. लेकरू चुकल्यानंतर आईवर परिणाम होतो. लेकरू चुकल्यानंतर आईवर परिणाम होतो. रानावनातून आई जर लवकर घर येत नसेल, लेकरावर सुद्धा परिणाम होतो. लेकरू रडल्यानंतर आईवर परिणाम होतो. चिचीवर, मावशीवर, आत्यावर परिणाम होत नाही. वासरू घरी आहे, चांगली गोष्ट आहे गड्या. महाराज मी श्रीपाद महाराज जर जीवनामध्ये आले नसते, कल्पांती तुमच्याकडे मी आलो नसतो.
श्रीपाद बाबा माऊली व रामदास बाबा माऊली मात्रे परिवाराचा मुंबईकरांचा आणि माझा काय संबंध नाही पण संतांनी यज्ञ केलं वासरू घरी आहे शेवटचं उदाहरण सांगतो मी ज्ञानेश्वर माऊली करतो वासरू गोठ्याला आहे 50 गायींमध्ये ती त्या वासराची आई आहे दुपारी 1 वाजता तावडीला असणाऱ्या वासराची आठवण जंगलामध्ये गायला येते गाय चारा खात नाही चौघा पाय आपटायला सुरुवात करते त्या गायीला वासराची आठवण येते संपूर्ण अंगावर रोमांच उभे राहिले कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री दूध गडायला लागलं मंडळी कीर्तन सुटण्याच्या बेतात आलं एक जनावराची जात आहे लेकराची आठवण आली त्या गायला पान्ना फुटला गवतावर थेंब 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 दूध गळायला लागलं ताट झाली ताट फुगून आली गायची काय गायने रस्ता सोडला आणि गाय हंबरली चित्त वेडे झाले बांबावला देव 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 चित्त वेडे झाले बांबावला तरी त्या गाईला आवरण्याचा प्रयत्न केला गावडी हो गावडी हो गावडी हो गावडी हो आता ब्रह्मदेवाचा बाप जरी मला अडवाला तरी मी माघारी फिरू शकत नाही माझा टार्गेट म्हणजे वासरू तो माझा व्हावा तो माझा व्हावा मला नाव ठेवत असतील त्यांच्याशी मला काही घेणं हे गल्ली बोळात हे ज्वारी बाजरीतले बुवा मला जर नाव ठेवत असतील मला काय घेणं मी गुरुच्या घराला जायलाय मला येही पटत नाही शेवटचं उदाहरण चुकली आम्हा जीवना माऊली माधुरी पाण्याच्या बाहेर मछली पडल्याबरोबर काय तिची अवस्था होती ना जाणे तुकाराम महाराज नदीच्या तीराना जात असतील इंद्रायणी माऊलीच्या आणि त्या तीराना भंडाराकडे जात असताना एखाद्या वेळेला कोड्यानं मछलीला पकडून वाडू मध्ये घातली असल महाराजांची नजर केली असल कैसे झाले माझ्या जीवा कधी केशवा ज्ञानेश्वरा माऊली नवरदेवा आणि नवरीला विनंती आहे कालच्याला तुमच्यावर अक्षदा घातल्या ब्राह्मण देवतेला साक्षी धरून तुम्ही आता प्रपंचाच्या उंबरठ्याच्या आत आला लेकरं बाळ प्रपंच सगळं सांभाळा आणि शेवटी अशेव्हा तांदूळ उगण्याच्या अवस्थेत राहिलेले नाही बोलता बोलता मुळात गेला या देव माणसांच्या माध्यमातून आज माझं येणं झालं अपंगाला अनुसरून 1-1.5 तासपर्यंत तुमची सेवा केली मायबाप अपंगाला अनुसरणाचे या गोष्टीचा विचार करा बारकाईने अभ्यास करा मी तो हा विचार विधी सोडावा अपंगाला सोडून या पोहानं घराघरातल्या घराघरातल्या गप्पा सांगून तुमची करमणूक केली असेल प्रकृतीचा गुण धर्म समजून जागेवर सोडून द्या करविधी तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणं काही बोलिलो विनोदी मायबाप तुमच्या पुढे Oh,